इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे जे चरणबद्ध आंदोलन चालू आहे त्याचा आज दुसरा कार्यक्रम आहे, दुसरं चरण आहे. मी आमच्या मतदार तालुक्याच्या वतीने श्रीवर्धन मतदारसंघाच्या वतीने या कार्यक्रमात स्वतः व्यक्तिशः हजर आहे, म्हणजे तुमच्या सोबत आहे, समवेत आहे, साथ सहयोग आहे. निश्चितच अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आता बामणांनी कशावर कब्जा केला हे मी तुमच्या विद्वान मंडळीला मी सांगण्यास पात्र नाही आहे, पण मला असं वाटतं पुराच कब्जा त्यांचा आहे. आपण हे एक लढाई लढत आहोत. मी वारंवार कासे सर तुम्हाला सूचना देण्याच्या पात्रतेचं नाही, पण मला असं वाटतं हे वैचारिक लोकांचं काम आहे. आपले लोक भोळे लोक आहेत, त्यांना छोट्या छोट्या गोष्टी जास्त कळतात. मुंबई जगाची, देशाची आणि महाराष्ट्र पुऱ्या देशाला सांभाळणारं राज्य आहे. या राज्याची मुंबई राजधानी आहे. आपली सगळी शक्ती पणाला लावून, कारण मला राजकारणाची खुजली आहे म्हणून मी त्या विषयावर बोलतोय. मुंबई महानगरपालिकेत आपला झेंडा फडकवा, काही पणाला लावायचं ते लावा. आता मी गैर बोलत नाही, तुमच्यात जे काय असेल, कारण जर आपली ऑल इंडिया लेवलवर संघटना आहे, इंटरनॅशनल लेवलवर संघटना आहे, तर आपण प्रत्येक कार्यकर्त्याने जास्त नाही 5-5 मतं महानगरपालिकेसाठी काय पण करणे ही एवढी मतं आणून द्यायची. ती प्रत्येकाने हमी घ्यायची. आज कशी आम्ही हमी घेतली ना, अलिबागला जाणार आहोत, भले आपण काय 25-30 असू, तसं हमी घेऊन एकदा मुंबई महानगरपालिकेवर जर आपण आपला, मग बामसेबचा म्हणा, बहुजन मुक्ती पार्टीचा म्हणा, किंवा आपल्या विचारधारेचा जर आपण झेंडा फडकवला तर सगळ्या सुविधा आपल्या एकदम जवळ येतील, सगळ्या समस्या आपल्या सुटतील. माझं त्यालासुद्धा साथ सहयोग असेल. आणि ह्याला तर आहे, मी 9 एप्रिलला सुद्धा जेल भरोत सामील होणार आहे. तुम्ही मला वेगळा समजा, आपला समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. आम्ही पूर्णपणे संघटन आमचंच आहे असं समजत आलेलं आहोत, राजकारण सोडलं तर. मी पुन्हा एकदा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या म्हसळा तालुका बहुनियोजित पंचायतच्या वतीनं आणि मी श्रीवर्धन मतदारसंघात 3 वेळा आमदारकी लढवले म्हणून त्या मतदारसंघाच्याही वतीनं शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो.